साईडला आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचंय. कमरेचा भाग पिनअप केला, त्यानंतर स्लीव्हचा पोर्शन पिनअप केला. मोंड्याचे जे पोर्शन आहे, मोंड्याचा भाग मोंड्यावर मॅच करायचा आणि ज्यावेळेस फिटिंग करणार आहोत, ही जी माया आहे कुठे घ्यायची? खालच्या साईडला, कमरेच्या साईडला तोंड करायचं. स्लीव्हच्या साईडला तोंड ठेवायचं नाही, म्हणजे नंतर हात शिलाई करून घेता येते. ही जी माया आहे अशी समोर ठेवायची नाही. समोर ठेवायची असेल सगळीकडनं तर मग तशी राहू द्या. इकडे आत घ्यायची असेल तर आतल्या साईडला फोल्ड करायची. जिकडे पाहिजे त्यानुसार ठेवा. ती अशी दिसली, स्लीव्हच्या साईडने दिसले तरी पण एवढी लक्षात येत नाही, कारण की आपण पट्टीने त्याला फिनिश केले. आधी आपण दोन्हीकडे पिन करून घेतोय. आता झीप कोणत्या साईडला आली पाहिजे? ब्लाउजच्या ज्या खांद्यावर पदर असतो त्याच्या दुसऱ्या साईडला. आपला पदर कुठे असतो? डाव्या साईडला. तर आपल्याला उजव्या साईडला झीप आली पाहिजे इथे. म्हणजे हा पदर जेव्हा आपला इकडे जातो त्यावेळेस त्या पदराच्या खाली झीप असली पाहिजे. जे उलटा पदर घेतात गुजराती स्टाईल मध्ये, त्यांचा म्हणजे जो पोर्शन झाकला जाईल त्यांना उलट्या साईडने, म्हणजे हा पोर्शन त्यांचा झाकला जातो डाव्या साईडचा, तर त्यांनी डाव्या साईडला झीप लावायची. आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने कशी घालतो? डाव्या खांद्यावरती पदर असतो, तर हा पोर्शन असा जातो इकडे मागे, तर इथे झीप असली पाहिजे, म्हणजे आपली साडीच्या खाली ती झीप कव्हर होते. या साईडने ओपन दिसली नाही पाहिजे. रेडीमेड ब्लाउजला डाव्या साईडलाच येते, कारण की ते असं कन्सिडर करतात की आपण गुजराती स्टाईलने घालू. तर आपल्याला आपला पदर जिथे असतो, ज्या साईडला झाकला जातो त्या साईडला लावायचे. तर आधी फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच 1.5 इंच जे काही आपली माया आहे व्यवस्थित असं मार्क केलं. स्लीव्हजला समोरच्या साईडला उंची जेवढी आहे त्याचा घेर जेवढा असतो तो इथे मार्क करायचा. आता इथे काय झालंय? आपला वर्कचा पोर्शन आहे, हा जाड आहे, तर माझा स्लीव्हचा घेर आहे 10.25, तर मी त्याच्यापेक्षा अजून पाव इंच लूज ठेवणार आहे, म्हणजे 10.5 वरती फिटिंग करणार. का? हा पोर्शन जाड आहे. अंगात घातल्यावरती जेव्हा ही माया अशी इथे फोल्ड होते, ती आपली आतल्या साईडने राहते, अंगाला चिटकते. तर ही जी माया असते फोल्डलेली, याच्यामध्ये किती अंतर गेलं हे असं जर फोल्ड केलं तर पाव इंचच अंतर आहे. तर ते आपल्याला स्लीव्हजला टाईट होतं समोरच्या साईडला. तर ज्यावेळेस लेस असतात किंवा हेवी वर्क असतं, जे काही असेल, बॉर्डर मोठी असेल, जाड असेल, तर त्या ठिकाणी थोडंसं लुजिंग ठेवायचं फिटिंग करतानाच. एक टीप आपण एक्स्ट्रा मारू शकतो, पण टीप उसवायची म्हणलं अंगात ब्लाऊज नाही गेलं, स्लीव्हज जर टाईट असेल तर अंगात ब्लाऊज जातच नाही किंवा हातात चढत नाही, त्याच्यामुळे आपल्याला घालताच येत नाही. तर थोडंसं लूज असलं तरी चालेल, पण जास्त फिटिंग करायची नाही. तर इथे आपण एक्स्ट्रा लूज ठेवलंय. सेम आपल्याला इकडे मार्किंग जॉईंट करून घ्यायचंय. या ठिकाणी पण आपल्याला मार्किंग करायचंय. हे मार्किंग केले. आता हा समोरचा भाग आहे. हा जर मी ब्लाऊज घातला तर अंगात घातल्यावरती हा असाच येणार आहे, हा असाच बसणार आहे. हा मागचा भाग मागे जाईल. आता ते आपला म्हणजे सोबत आहे, त्याच्यामुळे कप्सची साईड आहे, अस्तरची साईड आहे, ती कुठे येणार आहे? आपल्या साईडला येणार आहे अशीच. तर मी हा पोर्शन जसा मी अंगात घालणार आहे तसा ठेवला इथे. आता याची उजवी साईड कोणती आहे? ही आहे, म्हणजे झीप कुठे लावायची आहे? इथे. ही आपली राईट साईड आहे, ही लेफ्ट साईड आहे. तर ब्लाऊजची राईट आणि लेफ्ट साईड बघायची समोरच्या भागाची, आणि त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. हे मार्किंग तर आधी करायचंच आहे. आता काय करायचं? खालची कमरेची पिन काढायची आणि मोंड्याची पिन काढायची. स्लीव्हजला इथे वरच्या साईडनी पिन लावायची. आता ही माया किती आहे आपली? ती सेम इथे मार्क करायची. 1 इंचाची आहे, इथे मी 1 इंच मार्क केलं असं ब्लाऊजच्या वरच्या साईडने. दुसऱ्या पार्टला पण इकडून मार्क केलं. ज्यावेळेस झीप लावायची असते, झीप लावायची प्रोसेस अशीच आहे. बॅक फ्रंट फोल्डिंग वर काढायचा, कप्स टाकायचेत नाही टाकायचेत, ब्लाऊजचा प्रकार जसा जो काही असेल ते साईड झीपला मॅटर करत नाही. तर आपल्याला
झीप असेल तर मागचा आणि पुढचा फोल्डिंग वर भाग काढायचा. झीप लावायची पद्धत, ज्या साईडनी पदर आपला कव्हर होतोय त्या साईडला झीप लावायची. तर मार्किंग आधी करून घ्यायची. मला राईट साईडला लावायचे, उजव्या साईडला लावायचे, तर मी उजव्या साईडला मोंड्यापर्यंत फिटिंग काढून घेतलं आणि आतल्या साईडने म्हणजे सरळ साईडनी कपड्यावरती मार्किंग केलं. स्लीव्हजला इकडे अशीच ठेवायची. स्लीव्हजला वरती झीप नसते. झीप कुठून असते? मोंड्यापासून खाली. तर तेवढाच पोर्शन मार्किंग करून घेतलाय. इथे आपल्याला फिटिंग करायची आहे स्लीव्हजला. तर ज्यावेळेस नेट असतात, नेटला ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, एकच टीप द्यायची. थोडीशी लूज मध्ये द्या. एकदा ट्रायल करून घ्या. तुमचं कस्टमरचं असेल तर ट्रायल होऊ द्या. एक किंवा त्याच्या शेजारी अजून एक द्या. एक्स्ट्रा टीप द्यायच्या नाही. ती माया इथे फोल्ड झाल्यावरती लक्षात येते. दिसतात टीप. तर तुम्हाला टीप जास्त ठेवायच्या नाहीयेत. 1 किंवा 2 मॅक्झिमम. आणि नेटला कधी पण फिटिंग लूज ठेवायची. कारण की नेट जर टाईट झालं तर या साईडनी इथे उसवत जातं. कारण की नेटला प्रेशर पडतं इथे जिथे आपण टीप घेतलेली असते. तर नेट कधी पण अंगात लूज असली पाहिजे. लूज असली तरी पण ती लक्षात येत नाही. तर रेग्युलर फिटिंग पेक्षा अर्धा ते पाव इंच लूजिंग ठेवून द्यायची त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला ती कम्फर्टेबल राहते. तर आपण फिटिंग पाहूया. ब्लाउजला आपल्याला साईडला फिटिंग करायची आहे. फिटिंग आधी करताना स्लीव्ह टीप मारून घ्यायची आहे आणि आपल्याला झिपची साईड आधी करायची. ही साईड मी तशीच ठेवली आहे. याला आधी टीप नाही घेतली. आधी हा पोर्शन करायचा, तो झाल्यानंतर मग तिकडे करायचं. तर आपल्याला झीप जी लावायची ती कशी लावायची आहे? साधी लावायची आहे. इनविजिबल झीप. आता ब्लाऊज आपल्या अंगामध्ये टाईट असतं. झीप असू द्या किंवा आपली साधी झीप असू द्या, इनविजिबल असू द्या, हुक असू द्या, जे काही असू द्या. ब्लाऊज कसे लागतात अंगामध्ये? टाईट. तर हे जे इनविजिबल झीप आहे, इनविजिबल झीप खाली ओढताना त्याची झीप तुटल्या जाते, म्हणजे रनर तुटल्या जातो. व्यवस्थित ते स्टिच होत नाही, पॅक होणार नाही. तर तुम्हाला काय करायचं, त्यासाठी साधी झीप लावायची आहे. या झीपला आपलं कितीही प्रेशर पडलं तरी पण आपल्याला ब्लाऊज टाईट असेल, लूज असेल, हा पोर्शन प्रॉपरली खाली ओढला जातो. ऐन वेळेला आपल्याला झीप फेल होत नाही, खराब स्लिप होत नाही. स्लिप झाल्यावरती काय होतं, ओपनिंग लावायला चान्सच नसतो, तो भाग ओपन राहतो तसाच. त्यासाठी कधी पण सेफ साईड वापरायची. ही झीप लावल्यावर पण झीप दिसणार नाही, पण ही झीप सेफ आहे. आणि प्लस याच्यासोबत आपल्याला हुक लावायला चान्स येतात. म्हणजे ही झीप जर वापरली तर त्याच्यावरती कव्हर असतं आपलं, त्या कव्हरला आपण हुक पण लावू शकतो. म्हणजे झीप जरी इन केस कधी खराब झाली, काही झाला प्रॉब्लेम, तर हुक ऑप्शन असतो. इनविजिबल झीपला हुक लावता येत नाही, कारण की त्याच्यावरती फ्लॅप नसतो, कव्हर नसतो. ती डायरेक्ट अशी ओपन असते, म्हणजे या ठिकाणी दिसत पण नाही ती झीप लावलेली. पण ती खाली ओढायला खूप प्रॉब्लेम जातो. बऱ्याचदा ती स्लिप होते, खराब होते आणि त्याला हुक पण ऑप्शन नसतो. त्यामुळे ती नाही लावलेली चांगली आहे. आम्ही आमच्या कस्टमरला हीच झीप प्रेफर करतो. ही टिकाऊ आहे, व्यवस्थित राहते, ऐन वेळेला आपली फजिती करत नाही. फक्त झीप चांगली घ्यायची. आता जो आपला मोंड्याचा भाग आहे, 1 इंच खालीपासून आपल्याला वरती टीप घ्यायची आहे. मोंडा जिथे आपला स्टार्ट झालाय तिथून 1 इंच खाली अशी टीप घ्यायची, तिथून वरती घ्यायची. इथे लॉक करायचे. इथून स्टार्ट केलं मी, लॉक करणार आहे मी तिथे. माया ज्या साईडला ठेवायची त्या साईडला करा. लॉक नक्की करायचं आहे. लॉक असेल तर झिपची वरची टीप निघत जाणार नाही. मी एकच टीप घेणार आहे स्लीव्हजला. या ठिकाणी आपलं स्टोन्स आहेत ते चेक करायचे, फिटिंगच्या त्या ठिकाणी येत आहेत का स्लीव्हजला. फिटिंगच्या एरियात जे काही स्टोन्स येतील, वर्क येईल, ते आपल्याला काढून घ्यायचे तेवढं. तर नेट करणं ज्यावेळेस जाड कपड्यावर जातोय त्यावेळेस व्यवस्थित असं प्रेशर फूट उचलून टीप घ्यायची. या ठिकाणी आपण टीप घेतली, मोंड्यापासून 1 इंच खाली, तिथून लॉक करून वरती टीप घेतली. आता हा पोर्शन इथपर्यंत असा ओपन आहे. आता आपल्याला झीप लावायची आहे. या ठिकाणी आपण अशी टीप घेतली आहे. हा मागचा भाग आहे, हा समोरचा भाग आहे खालचा.
इथे कप्स आहेत, हा समोरचा भाग आहे. समोरचा भाग असा काय करायचा, पूर्ण फोल्ड करायचा. हा फोल्ड केला पूर्ण, ज्या टिपचं मार्किंग आहे आपलं त्याच्यावर. झीप घ्यायची आहे. झीपच्या सुरुवातीच्या पॉइंट पासून इथे पाव इंचाचं अंतर ठेवायचं आणि अशी झीप लावून घ्यायची. किनारी दाबटीप द्यायची आहे. झीप आधी ओपन करायची. थोडीशी लावून झाल्यावर झीपचं रनर परत पुढे टाकायचं आणि इथे टीप घ्यायची. झीप पासून पाव इंचाचं अंतर ठेवून लावायचे. जिथे आपला हा भाग संपतोय समोरचा तिथपर्यंतच इथे लॉक करायचं. इथे मी आता निडल मध्ये टाकणार आहे. निडल मध्ये टाकली. आता हा जो दुसरा भाग आहे तो असा आत फोल्ड केला. तो आत फोल्ड केला. निडल मध्येच आहे, फक्त आपण इथे काय केलं, असं फिरवून घेतलं. हा भाग याच्यावरती असा ठेवला. आता हा काय होतो, असा फ्लॅप होतो. तर या ठिकाणी आपण हुक पण लावू शकतो. इथे हुक आणि इकडे हाताचे घर, म्हणजे आपल्याला सेफ साईड राहते. पहिला जो कपडा आहे तो इथे नेला, आपण फोल्ड केला, टीप घेतली. या ठिकाणी जिथे 1 इंचाचं टीप आहे तिथपर्यंत आपण आलो. आता हा पोर्शन आपण असा आत फोल्ड केलाय. हा याच्या समोर असा ठेवला, बरोबर फेस टू फेस. आणि इथे आडवी आधी टीप घेतली. पाऊण इंचापर्यंत आपल्याला असं लॉक करायचं. लॉक केलं आडवं. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, सरळ मध्ये असं टीप घेत यायचं. हा कपडा या कपड्याच्या फेस टू फेस असा राहिला पाहिजे, किंवा किंचित त्या टीप वरती आला तरी चालेल. ह्याच्यामध्ये झीप आहे, झीप दिसणार नाही. या ठिकाणी हुक येतं, या ठिकाणी घर असतं. हा पोर्शन इथे असा कव्हर होतो. इथे एक हुक लावायचं, इथे एक घर लावायचं. हा पोर्शन इथे कव्हर होतो. झीप कुठे आहे ते लक्षात येत नाही. इन केस झीप खराब झाली तरी ऑप्शन आहे आपल्याला, 2 हुक आहेत आपले, किंवा अजून एखादं तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता. हा पोर्शन ओपन केल्यावरती ही झीप व्यवस्थित अशी ओपन आणि क्लोज होते. दुसऱ्या साईडनी आपल्याला फिटिंग करून घ्यायची. स्लीव्हजला जे आपल्या बॉर्डरला स्टोन्स आहेत ते फिटिंगच्या त्या लाईन मध्ये काढून घ्यायचे. हे स्टोन्स खूप कडक असतात, त्याच्यामुळे सुई तुटतात. आणि एकदा जर जोरात सुई तुटली की मशीनचं पूर्ण सेटिंग चेंज होतं. तुम्ही किती ते निडल बदला, काही करा, परत टीप व्यवस्थित बसत नाही. झीप जी आहे आपली इथे अर्धा इंच ठेवून कट करायची. आणि याला काय करायचं, अस्तर इकडून आणि इकडून लावून थोडंसं फोल्ड करायचं वरतून पट्टी. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा आपल्याला आतून टोचणार नाही. झीपचे जे टोक असतात, वायर असतं झिपरचं, तर ते वायर आपल्याला टोचणार नाही आतून. याच्यावरती अस्तर लावायचं या साईडने आणि या साईडने. असं टीप घ्यायची. टीप घेऊन हा पोर्शन आत टाकायचा. फक्त कव्हर करून घ्यायचं हा झीपच्या दोन्ही साईडनी, जसं आपण मोंड्याला पट्टी लावली त्यानुसार. म्हणजे हा पोर्शन आतून टोचणार नाही, किंवा त्या एखादं वायर निघलं तर आत घासल्या जाणार नाही. झीप तशीच ठेवायची नाही कधीच. ब्लाऊज आपला रेडी झालाय. फुल नेट असेल तर फुल नेट टाका, हाफ नेट असेल तर हाफ नेट टाका. कटिंग पद्धत आपण दोन्ही सांगितलेले आहेत. हुक लावताना फक्त हा फ्लॅप ओपन करायचं, इथे हुक ठेवायचं, इथे हुक ठेवायचं. आणि ज्या साईडनी फ्रंट भागाला आपण दाबटीप घेतले त्या दाबटीप वरती घर करायचं दोऱ्याचं.